नमस्कार गृहिणींनो, आज आपण किचन ट्रॉली कशी साफ करायची ते बघणार आहोत। बऱ्याच गृहिणींना माहिती नसतं की किचन ट्रॉली साफ कशी करायची किंवा ती बाहेर काढून आतील कचरा कसा काढायचा। आजकाल बऱ्याच जणांकडे मॉड्युलर किचन असल्यामुळे किंवा ते बनवल्यामुळे अशा पद्धतीच्या ट्रॉल्या सर्रास पाहायला मिळतात। परंतु त्या ट्रॉल्या साफ करणं म्हणजे खूपच किटकिट वाटते आणि शिवाय त्या काढता येणं ते सुद्धा जमत नाही। बऱ्याच दिवस या ट्रॉल्या साफ न केल्यामुळे या जाम होतात आणि ओपन सुद्धा व्यवस्थित होत नाही। तर याची सर्व्हिसिंग आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो। तर माझ्या या मॉड्युलर किचनला 7 ते 8 वर्ष झालेली आहे आणि मी ही मॉड्युलर किचनची ट्रॉली काढून स्वतःच घरी क्लिनिंग करत असते। तर ही ट्रॉली मी तुम्हाला ओपन करून दाखवते। हे बघा, तुम्ही पाहू शकता आतमध्ये किती कचरा झालेला आहे आणि हा कचरा जर आपण असंच ठेवलं तर याचे नुकसान आपल्यालाच आहे, कारण आपल्याला याचं इन्फेक्शन होऊ शकतं, कारण आपली भांडी त्यामध्ये असतात। त्यामुळे हे साफ करणं खूपच महत्त्वाचं आहे। तुम्ही दररोज नाही पण एकदा 4 ते 5 महिन्यांनी ही ट्रॉली काढून साफ करू शकता। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण भांडी ठेवलेली होती, ती ताटं जी होती ती काढून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता आतमध्ये किती घाण झालेली आहे, माती, कचरा, धूळ सगळी साचलेली असते। त्यामुळे आपण ही ट्रॉली दररोज साफ करू नाही शकत, तर कमीत कमी 6 महिन्याने किंवा 4 महिन्याने एकदा तरी ही ट्रॉली काढून साफ केलीच पाहिजे। तर याआधी ही ट्रॉली मी 4 महिन्यापूर्वी साफ केलेली होती। आता आपण ही ट्रॉली साफ करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता या ट्रॉलीच्या बाजूला एक चॅनल आहे। चॅनलच्या बाजूला एक लहान व्हाईट कलरचं म्हणजे सफेद कलरची क्लिप दिसते आहे। ती एक साईडची क्लिप वर करायची असते आणि दुसऱ्या साईडची क्लिप खाली करायची असते। अशा पद्धतीच्या चॅनलला दोन्ही बाजूला अशा 2 क्लिप असतात। तर ही लेफ्ट साईडची क्लिप वर करायची आणि राईट साईडची क्लिप खाली करून हळूहळू हा ट्रॉलीवाला ड्रॉवर आपण असा बाहेर काढायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने हा ट्रॉलीवाला ड्रॉवर हळूच बाहेर काढलेला आहे। पूर्ण बाहेर काढून एका बाजूला आपण हा आता ठेवून देऊया, कारण नंतर आपण ही ट्रॉली सुद्धा क्लीन करणार आहोत आणि ती कशी करायची आणि याची सर्व्हिसिंग कशी करायची ते सुद्धा पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता आतमध्ये आपण एकदम हे मोकळं करून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित आपण हे चॅनल सुद्धा क्लीन करणार आहोत। तर हे चॅनल थोडे जाम वाटतायत, यामध्ये आता ऑइलिंग सुद्धा करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे यामध्ये चॅनल असतात आणि ते सावकाश एकदम क्लीन करायचे आहेत। अजिबात कुठलीही घाई गडबड करायची नाही। तर हे क्लीन करण्यासाठी एक सुती कपडा घ्यायचा आहे। तर मी एक लहानसा असा सुती कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने यातली पहिली धूळ माती सगळी काढून टाकायची आहे। तर या पद्धतीने अशी सुरुवातीला ओला कपडा घ्यायचा नाही अजिबात। ओला कपडा घेतल्याने हे चॅनल खराब होतात आणि गंज पकडतात। तर हे चॅनल लॉंग टाईम चालण्यासाठी आपण याला सुती कपड्यानेच क्लीन करायचं आहे, अजिबात याचा पाण्याचा वापर करायचा नाही। तर एका साईडचं क्लीन केल्यानंतर चॅनल दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण क्लीन करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता किती धूळ आहे, यामध्ये कचरा साठलेला असतो। आता यानंतर मी दुसऱ्या बाजूचं चॅनल सुद्धा तशाच पद्धतीने सावकाश क्लीन करत आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने थोडं बाहेर खेचून यामधली सगळी धूळ माती आपण काढून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता ट्रॉली काढल्यामुळे आपल्याला हे सहजच करणं शक्य होतं। ट्रॉली असेल तर आपल्याला हे साफ करणं खूपच कठीण जातं। तर अशा पद्धतीने मी हे सगळं आता स्वच्छ केलेलं आहे, म्हणजे चॅनल आपण दोन्ही बाजूचे क्लीन करून घेतलेले आहे। त्यानंतर मी हा ब्रश घेतलेला आहे। हा आपण जो घरामध्ये कलर करतो तो ब्रश आहे। तुमच्याकडे जो पण ब्रश असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि आजूबाजूची धूळ आहे, जाळी पडलेल्या आहे, त्या सगळ्या अशा ब्रशने व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे झाडू वापरून सुद्धा हे क्लीन करू शकता। तर मी ब्रशच घेतला आहे, त्यामुळे आतमध्ये खाच्यामध्ये एकदम कचरा, माती, धूळ असते, ती सहजच साफ करणं शक्य होतं। तर हे बघा, सगळी धूळ माती मी अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यानंतर खाली जी लादी आहे ती आपण घासून घ्यायची आहे। तर इथे मी घासणी घेतलेली आहे आणि लिक्विड सर्फ घेतलेला आहे। सर्फ घ्या तुम्ही, लिक्विड घ्या, काही घेऊ शकता आणि त्याने ही लादी एकदम घासून स्वच्छ क्लीन करून घ्यायची आहे। त्यामुळे खाली सुद्धा डाग राहणार नाही आणि घाण राहणार नाही। शिवाय ही लादी सुद्धा स्वच्छ होईल आणि आतलं सेक्शन सुद्धा एकदम क्लीन दिसेल। त्यामुळे तुम्ही 6 महिन्याने एकदा जरी डीप क्लिनिंग अशा पद्धतीने केला तरी काहीच फरक पडणार नाही। तुम्हाला सारखी महिन्यामधून एकदा डीप क्लिनिंग करायची गरज नाही, फक्त वर तुम्ही क्लिनिंग करून घ्या। तर आपली ही आता क्लिनिंग झालेली आहे। आता इथे मी ओला एक कपडा घेतलेला आहे
आता मी बाजूला टाईल्स लावलेले आहेत, त्या टाईल्ससुद्धा मी अशा पद्धतीने या स्वच्छ करून घेते. तर तुम्ही पाहू शकता इझिली असे स्वच्छ होत आहेत. तर हा ओला कपडा मी डिटर्जंटमध्ये भिजवून म्हणजे सर्फच्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मी सगळं क्लीन करते आहे. तर तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने एकदम क्लीन आणि स्वच्छ होतं. यानंतर पुन्हा नॉर्मल पाण्यातनं कपडा काढून एकदा स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर ही लादीसुद्धा आपली टाईलसुद्धा एकदम स्वच्छ झालेली आहे. किती कचरा होता तुम्हाला व्हिडिओ मी आधी दाखवल्याप्रमाणे आणि आता तुम्ही पाहू शकता की ही लादी आणि आजूबाजूचे टाईल्ससुद्धा एकदम आपले स्वच्छ झालेले आहेत. तर आपण आता ओल्या कपड्याने स्वच्छ केलेलं आहे. तर थोड्या वेळ आपण आता हे असंच सुकू द्यायचं. सुकून झाल्यावर आपण आता याला चॅनलला ऑइलिंगसुद्धा करणार आहोत. कारण हे चॅनल लाँग टाईम चालले पाहिजे यासाठी एक सुती कपडा घेतला आहे. त्यानंतर यावर तेल घातलेलं आहे. आपण जे नॉर्मली मशीनला वापरतो ते तेल मी इथे घेतलेलं आहे. तुम्ही खोबरेल तेलसुद्धा घेऊ शकतात, काहीच हरकत नाही. त्यानंतर सावकाश अशा पद्धतीने या चॅनलला व्यवस्थित हे तेल पसरवून घ्यायचं आहे. जेणेकरून हे तेल सगळं व्यवस्थित चॅनलला लागेल आणि आपले चॅनल लाँग टाईम चालतील. म्हणजे आपल्याला जास्त मेहनतसुद्धा करावं लागणार नाही, आपला जास्त खर्चसुद्धा येणार नाही. तर एका बाजूच्या चॅनलला तेल अशाच पद्धतीने लावल्यानंतर दुसऱ्या बाजूच्या चॅनललासुद्धा अशाच प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. तर मी कपड्यावरच सुरुवातीला सगळ्या बाजूने लावते आहे, कारण ते व्यवस्थित अगदी आतपर्यंत लागलं जाईल. तर तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने व्यवस्थित अशा पद्धतीने तेलाचाच कपडा फिरवून घ्यायचा आहे. तर एकदम चॅनल एकदम लूज झालेले आहेत आता. आधी जे जाम होते ते थोडेफार लूज झालेले आहेत. तर आपलं हे सेक्शन आता एकदम क्लीन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही क्लिनिंग कराल तर एकदम सोपी आणि झटपट क्लिनिंग घरच्या घरीच करू शकता. तुम्हाला कार्पेंटरला घरी बोलवून करायची गरज पडणार नाही. आता आपण जी ट्रॉली काढली होती बाहेर ती क्लीन करणार आहोत. तर या ब्रशनेच मी ही ट्रॉली क्लीन करते आहे. कारण यामध्ये धूळ आहे, माती आहे, कचरा आहे, तो सुरुवातीला आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे. ही ट्रॉली माझी वॉटरप्रूफ आहे. तर ही ट्रॉली अशा पद्धतीची तुमच्याकडे असेल वॉटरप्रूफ तर डायरेक्ट तुम्ही नळाखालीसुद्धा धुवू शकतात, काहीच प्रॉब्लेम होत नाही. पण यामध्ये जास्त कचरा नसल्यामुळे मी अशी ब्रशनेच याला क्लीन करते आहे. जर मी 4 ते 5 महिन्यात केले नाही, जास्त महिने गेले तर मी डायरेक्ट ही नळाखाली ठेवते आणि याला क्लीन करते. तर ब्रशमुळे साफ केल्याने काय होतं की सगळी आजूबाजूला जी धूळ असते अडकलेली ती एकदम निघून येते. आता मी इथे ओला कपडा घेतलेला आहे आणि ओल्या कपड्याने मी हे सगळं स्वच्छ करते. ओला कपड्याने जर धूळ माती असेल तर ती सगळी व्यवस्थित आपली स्वच्छ होऊन जाईल. आपण हे ट्रॉली साफ करण्याचं काम दररोज करू शकत नाही. तर आठवड्यातनं एकदा जरी तुम्ही एक ट्रॉली साफ केली तरी तुमच्यावर जास्त भार येणार नाही आणि ट्रॉलीसुद्धा स्वच्छ होईल. शिवाय तुमची वेळही वाचेल. एकत्र तुम्ही जर हे काम करायला गेला तर तुम्हाला ते भारी पडेल. त्यामुळे तुम्ही एक ट्रॉल्या आठवड्यातून किंवा 15 दिवसांनी एकदा क्लीन करू शकता. तर बाजूला तुम्ही बघू शकता इथे हे जे लाकूड आहे ते वॉटरप्रूफ आहे. त्यामुळे मी घासणीनेच हे क्लीन करते कारण तिथे काळे डाग पडलेले आहेत. तर हे असे घासणीने घासून घेतल्यानंतर कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे एकदम क्लीन झालेलं आहे. अजिबात आता त्याला डाग दिसत नाही. वरच्या साईडला सुद्धा डाग पडलेले आहेत. तर तिथे सुद्धा घासणीने घासून नंतर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. कारण आपण स्वयंपाक करताना नेहमी हे ड्रॉवर उघडबंद करत असतो आणि त्यावर तेलाचे, मसाल्यांचे डाग पडत असतात. तुम्ही बघता आतल्या साईडला सुद्धा हे पहा कसे काळे डाग पडलेले आहेत. कारण स्वयंपाक करताना आपण ट्रॉली कशीही उघडत असतो, मसाल्याचे, तेलाचे डाग याला लागत असतात आणि आपण झटपट कामं करत असल्यामुळे आपल्याला वेळसुद्धा तितका मिळत नाही. तर आतूनसुद्धा हे बघा मी घासून त्यानंतर ओल्या कपड्याने हे क्लीन केलेलं आहे. अगदी स्वच्छ झालेलं आहे. ही ट्रॉली माझी सफेद कलरची असल्यामुळे यावर डाग लगेच दिसतात आणि ते दिसायलासुद्धा खूपच खराब दिसतात. तर अशा पद्धतीने तुम्ही क्लिनिंग केलात तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. तर आता शेवटची हँडलच्या साईडची सफाई आपली राहिलेली आहे. तर हँडल उघडताना सुद्धा इथे डाग लागत असतात. तर इथे काळे डाग लागलेले आहेत. ते सुद्धा एकदा स्वच्छ करून घेऊया. असेच घासणीने घासायचे आहेत आणि त्यानंतर ओला कपडा लावून आपण याला स्वच्छ करून घ्यायचे आहे. तुम्ही नळाखाली सुद्धा धुतलात तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. कारण हा वॉटरप्रूफ आहे. जर तुमच्याकडे वॉटरप्रूफ असतील तर तुम्ही डायरेक्ट नळाखाली घेऊन स्वच्छ करू शकतात. तर ट्रॉली आपली आता क्लीन करून झालेली आहे. आता आपण
या चॅनलला ओपन करणार आहोत. चॅनलला ओपन केल्यानंतर यामध्ये आपण ऑइलिंग करणार आहोत, कारण ते खूपच महत्त्वाचं आहे. कारण ऑइलिंग करणं ही खूपच महत्त्वाची स्टेप आहे. तर अशा पद्धतीने हे तेल यामध्ये घालायचं आहे. तुमच्याकडे खोबरेल तेल असेल ते घातलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर हे चॅनल हळूहळू मागे पुढे करून यामध्ये सगळ्या बाजूने आपण असं तेल घालून घेणार आहोत. तर एका बाजूच्या चॅनलवर तेल घातल्यानंतर दुसऱ्या बाजूच्या चॅनलवर सुद्धा अशाच पद्धतीने सगळ्या बाजूने तेल घालून घ्यायचं आहे. त्यामुळे हे चॅनल एकदम फ्री होतील आणि ट्रॉलीसुद्धा व्यवस्थित उघडली जाईल. तर अशा पद्धतीने हे बघा, मी या बाजूला सुद्धा व्यवस्थित तेल घातलेलं आहे. अशा पद्धतीने डीप क्लिनिंग केली आणि ऑइलिंग केला तुम्ही तर या चॅनलची लाईफ खूपच वाढते आणि ट्रॉलीसुद्धा तुमची खराब होत नाही. त्यामुळे तुम्हाला लवकर हे क्लिनिंग करायची सुद्धा गरज लागणार नाही. तर सगळ्या बाजूनी तुम्ही पाहू शकता ऑइलिंग केलेली आहे, म्हणजेच तेल घातलेलं आहे. चॅनल एकदम फ्री झालेले आहेत. एकदम आरामात हे चॅनल मागे पुढे होतात. अशा पद्धतीने मागे पुढे करायचं म्हणजे सगळ्या बाजूनी हे तेल पसरलं जातं. जे आपण तेल घातलेलं आहे ते व्यवस्थित अगदी यामध्ये पसरलं जाईल आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित लागलं जाईल. तर आपलं आता हे काम झालेलं आहे. आता आपण यामध्ये ट्रॉली फिट करणार आहोत. तर हे चॅनल एकदम आता फ्री झालेले आहेत. तर दोन्ही चॅनल आपण आतमध्ये आता असं व्यवस्थित मागे पुढे करून ठेवायचे आहेत. आता आपण ट्रॉली लावूया. तर ट्रॉली लावायच्या आधी आपण ही थोडी बसवून घ्यायची आहे. त्यानंतर हे क्लिप जे मी दाखवले होते सुरुवातीला त्याप्रमाणे लेफ्ट साईडचा क्लिप आहे तो वर घ्यायचा आहे आणि राईट साईडचा क्लिप आहे तो खाली घ्यायचा आहे. त्यापूर्वी आपण या चॅनलला सुद्धा ऑइलिंग करणार आहोत. तर सुरुवातीला लेफ्ट साईडला आपण ऑइल टाकलेलं आहे. सगळ्या बाजूने या चॅनलमध्ये ऑइल अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारे तेल घालायचं आहे. त्यामुळे हे चॅनल खराब होत नाहीत. आता हे चॅनलवर तेल आपण घालून झालेलं आहे. आता ही ट्रॉली आत टाकायची आहे. तर लेफ्ट साईडची क्लिप वर करायची आणि राईट साईडची क्लिप खाली करायची आहे आणि हळूच सावकाश उचलून ही ट्रॉली या चॅनलमध्ये फिट करून आतमध्ये हळूच ढकलायची आहे. ही ट्रॉली चॅनलवर सेट करताना अजिबात जोर द्यायचा नाही, अजिबात जोरात ढकलायची नाही, नाहीतर चॅनल खराब होण्याचे चान्सेस असतात. तर हे बघा, अशा पद्धतीने ट्रॉली बसवल्यानंतर सावकाश हळूवारपणे आपण ही आत हळूच ढकलून देणार आहोत. तर ही बघा, आपली ही ट्रॉली आता व्यवस्थित अगदी लावून झालेली आहे. तर हे पहा, ट्रॉली एकदम सॉफ्ट आणि स्मूथ झालेली आहे. एकदम ही सहजच उघडते आणि आता आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ दिसतं आहे. एकदम नव्यासारखं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही ट्रॉली तुम्ही क्लीन करू शकता. तर वारंवार ही ट्रॉली काढून साफ करण्याची गरज नाही. 4 ते 6 महिन्याने एकदा तुम्ही ही ट्रॉली काढून साफ करू शकतात. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.